आपण सर्वांनी कधी खेड्याचे जीवन अनुभवले असेल तर त्यात एक गोष्ट तुम्हाला नक्की ऐकायला मिळते. एखादे ठिकाण पछाडलेले आहे किंवा एखाद्या विशिष्ट रात्री एखाद्या ठिकाणी जाऊ नये. तिथे भूत, प्रेत, आत्मा यांचा वावर आहे. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो सुद्धा अशाच एका गावचा अनुभव आहे. आणि हे गाव माझ्या अत्यंत जवळचे आहे. ही घटना सत्य असून मी गावचे व व्यक्तीचे नाव इथे गुपित ठेवत आहे किंवा बदलत आहे. परंतु हा अनुभव ज्या व्यक्तीसोबत घडला होता त्यांच्याच शब्दात जसाच्या तसा मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. नमस्कार, माझे नाव रुक्मिणी. हा अनुभव साधारण 15 वर्षापूर्वी मला आला होता. आमच्या गावात 15 वर्षापूर्वी जास्त लांबपर्यंत वस्ती नव्हती आणि आमचं घर वस्तीच्या शेवटच्या टोकाला होतं. आमच्या घरापुढे सगळी झाडी होती व एक मंदिर होते. त्या मंदिराच्या समोर एक रोड होता, आजही आहे. त्या रोडवर आजही एक विशिष्ट जागा आहे. तिथे नेहमी अपघात होतात. तर मी एके दिवशी पहाटे 4 वाजता नेहमीप्रमाणे शेण आणायला गेले होते. माझ्यासोबत 1-2 मैत्रिणी होत्या. माझ्या हातात एक टोपले होते ज्यात मला शेण भरून आणायचे होते. आम्ही त्या रोडच्या लगतच एका जागेवर शेण घ्यायला गेलो. सकाळचे छान आणि सुवासिक वातावरण होते, त्यामुळे आम्हाला प्रसन्न वाटत होते. आम्ही त्या वाटेने जात असताना मला मागून कुणाच्या तरी पावलांचा आवाज येऊ लागला, जसे की कोणीतरी आमच्या मागून चालत आहे. परंतु आता रस्ता म्हटल्यावर कोणी ना कोणी येणारच. त्यात गावात लोक सकाळी लवकर उठतात, त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केले. एके ठिकाणी आम्ही शेण वेचायला थांबलो व माझे सहज मागे लक्ष गेले तर मागे कुणीच नव्हते. आम्ही पुन्हा चालू लागलो तर पुन्हा तो पावलांचा आवाज मला येऊ लागला. मागे पाहिले तर मागे कोणीच नव्हते. असे सलग 4 ते 5 वेळा झाले. आता मी थोडी घाबरले होते आणि माझे लक्ष समोर गेले. तेवढ्यात मला एक माणूस माझ्या दिशेने येताना दिसला. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला शिरच नव्हते. मी ऐकलं होतं की या वाटेने अमावस्येला एक शीर नसलेला माणूस दिसतो. बऱ्याच लोकांना त्याने मारले आहे. त्याला लोक माणकाप्या असे म्हणतात. मी माझ्या सोबतच्या दोघींना म्हटलं, तुम्हाला तो बिगर मुंडक्याचा माणूस दिसताय का? तर त्या म्हणे, तू येडीबिडी झाली काय? आम्हाला कोणाला काही दिसत नाहीये. एकतर अंधार आहे, त्यात तू भीती घालतीये आम्हाला. त्यावर मी म्हणाले, अगं खरंच तो बिगर मुंडक्याचा माणूस आपल्याकडेच येत आहे. तो माणूस माझ्या एकदम जवळ आलाय. तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडला, या वाटेने परत आलात तर जीव गमावताल. मी ते टोपले तिथेच टाकून आणि आपल्या दोन्ही मैत्रिणींचे हात धरून घराच्या दिशेने पळत सुटले. त्या वाटेने मला सतत विचारत होत्या की काय झालंय असं पळायला. त्यावर मी फक्त एकच वाक्य बोलले, मानकाप्या. आणि त्या दोघी जे समजायचे ते समजून गेल्या. तो दिवस अमावस्येचा होता आणि आम्ही त्याच्या फेऱ्यात आलो होतो. नंतर मला घरचे खूप बोलले, कशाला इतक्या पहाटे शेण आणायला गेलीस अमावस्येच्या रात्री? तुला माहीत आहे ना तो शिखाचा माणूस, त्याचा खून झाला होता तिथं, तोच फिरत असतो तिथं. त्यावर मी म्हणाले, मी पण तोच माणूस बघितलाय. आणि मी भीतीने थरथरू लागले. माझ्या आजीने माझ्या कपाळी देवासमोरचा अंगारा लावला. तेव्हा मला थोडे बरे वाटले. परंतु दुपारी मला खूप ताप भरला आणि त्यात मी कित्येक दिवस आजारी होते. या घटनेला 15 वर्षे उलटून गेली आहेत. पण रुक्मिणीबाईने मागील आठवड्यात जेव्हा मला ही गोष्ट सांगितली तेव्हा भीतीने त्यांचे डोळे पाणावले होते. म्हणजे
त्यांची भीती किती होती हे मी समजू शकतो. आज चांगली वस्ती, नवीन रोड हे सर्व त्या ठिकाणी आहे, पण आजही एखाद्या अमावस्येच्या रात्री तेथे अपघात झाल्याशिवाय राहत नाही. कदाचित आजही त्या वाहनस्वार लोकांना तो माणकाप्या दिसत असेल का? नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. अर्पित आणि प्रिया यांचे आज लग्न झाले होते. हे दोघे कॉलेजमध्ये सोबत शिकायचे. तिथे त्यांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांची जातही एकच होती, त्यामुळे घरच्यांचाही लग्नाला काही विरोध नव्हता. दोघांचंही एकमेकावर जीवापाड प्रेम होते आणि आज त्यांच्या प्रेमाला पूर्णत्व भेटलं होतं. लग्न करून ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. दोघं एकमेकांना खूप जीव लावायचे आणि एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. परंतु काही दिवसानंतर अर्पितला प्रियावर संशय येऊ लागला. तिचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे. त्याबद्दल त्याने 2-3 वेळा प्रियाकडे विचारणा केल्यावर तिचा राग अनावर झाला आणि त्यांचे वाद होऊ लागले. हे वाद नेहमीच विकोपाला जात होते आणि रागाच्या भरात अर्पित बऱ्याचदा प्रियावर हात उचलायचा. परंतु या सर्व गोष्टींना फुल स्टॉप लागला तो त्यांच्या एका गोंडस बाळामुळे. हो, काही महिन्यात समजले की प्रिया प्रेग्नेंट होती. मग राहुल सगळा राग विसरून प्रियाला परत तेवढा जीव लावू लागला आणि काही महिन्यांनी प्रियानी एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता त्यांचा संसार आधीसारखाच सुखात सुरू होता. त्यांचा मुलगा बघता बघता सुमारे 3.5 वर्षाचा झाला होता. परंतु अर्पित आणि प्रियाचा भूतकाळ त्यांचा पाठलाग सोडायला तयार नव्हता. ज्या व्यक्तीमुळे अर्पित प्रियावर संशय घ्यायचा तो व्यक्ती प्रियाच्या आयुष्यात पुन्हा आला होता आणि अर्पितला ते अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे हळूहळू त्यांची कुरकुर परत त्या विषयावरनं सुरू होऊ लागली आणि त्याचे रूपांतर रोज वादांमध्ये होऊ लागले. परंतु आता घरामध्ये एक लहान मुलगा आहे म्हटल्यावर ते दोघं थोडंसं आवर्त घेत होते आणि ते जास्त भांडण करत नव्हते. असेच दिवसांमागून दिवस लोटत होते. एके दिवशी अर्पित प्रियाला सरप्राईज द्यायचं म्हणून घरी लवकर आला. परंतु त्याने पाहिले की ज्या व्यक्तीमुळे त्या दोघांचे भांडण होत होते तो व्यक्ती त्याच्या घरामध्ये होता. आता अर्पितचा राग पूर्णपणे अनावर झाला आणि त्याने लाथाबुक्क्याने त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केली आणि त्याला घरातून काढून टाकले. त्याचे आणि प्रियाचे कडाक्याचे भांडण सुरू झाले. वाद इतका विकोपाला गेला की अर्पितने विचारही न करता त्याच्या हातामध्ये असलेला फ्लॉवर वाज सरळ प्रियाच्या डोक्यात मारला आणि ती जागीच कोसळली. जोपर्यंत अर्पित आपल्या रागातून भानावर आला होता तोपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रियाने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. आता काय करावे अर्पितला काहीही समजत नव्हते. परंतु त्याला माहीत होते ही गोष्ट जर पोलिसात गेली तर त्याला जेल किंवा फाशी नक्की होणार. त्यामुळे त्याने एक दुसरा मार्ग निवडला. त्याचं घर कोकणात होतं आणि अशा ठिकाणी होतं जिथून वस्ती थोडी दूर होती. त्यामुळे त्याने त्याच्या घराजवळ असलेल्या एका मोठ्या झाडाखाली प्रियाचा मृतदेह पुरून टाकला आणि पोलिसात जाऊन तक्रार केली की माझी बायको बेपत्ता झाली आहे. मला असाही संशय आहे की तिचं एका व्यक्तीबरोबर अफेअर होतं आणि ती त्याच्यासोबत पळून गेली आहे. पोलिसांनी लगेच शोधाशोध सुरू केली, परंतु त्यांना प्रिया सापडत नव्हती. असेच 2-3 दिवस लोटले गेले. अर्पित आता त्याच्या मुलाची खूप काळजी घेत होता. जेवण वगैरे सगळं तोच त्याला देत होता. जवळपास 4 दिवसानंतर अर्पितने त्याच्या मुलाला विचारले, बाळा, तुला नक्कीच हा प्रश्न पडला असेल ना की तुझी आई 4 दिवसापासून कुठे येते? त्यावर तो म्हणाला, नाही, खरं तर मीच तुम्हाला विचारणार होतो.
मागच्या 4 दिवसापासून आई सतत तुमच्या मानेवर का बसलेली असते? कथा आवडल्यास लाईक करा. कथा कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील. धन्यवाद.